अखेर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. राहुल नार्वेकर यांच्यावर कायमच्या बंदीची शक्यता. शिंदे गटाला मोठा धक्का. अंतिम निर्णय येणार शिवसेना अखेर. ठाकरेंना अखेर न्याय होणार का, याकडे महत्त्वाचं लक्ष. निर्णयाचा निकालाचा दिवस आला. राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप. नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. विधानसभा अध्यक्षपदी असलेले राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना शिंदे गटाच्या भवितव्यावरही मोठे संकट उभे राहिल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या संघर्षानंतर आता अखेर न्याय कोणाला मिळणार, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा राहिलेला आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिंदे गटावर दबाव वाढल्यास भाजपामध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय गल्लीपासून मंत्रालयापर्यंत सुरू झालेली आहे. 2022 मध्ये शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक आमदार खासदार यांनी शिंदेंसोबत गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते आणि राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार झालं होतं. मात्र त्याच वेळी खरी शिवसेना कोणाची, हा प्रश्न निर्माण झाला होता. ठाकरे गटाने दावा केला की पक्षावर त्यांचाच अधिकार आहे, तर शिंदे गटाने स्वतःला खरी शिवसेना घोषित केले. हा संघर्ष निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षापर्यंत पोहोचला होता. राहुल नार्वेकर, त्यावेळेचे विधानसभा अध्यक्ष, यांच्या निर्णयावरून वाद झाला होता. नार्वेकर यांनी शिंदे गटाला जे काही चांगले निर्णय त्यांच्या बाजूने दिले होते, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ठाकरे गटाने आरोप केला होता की सर्व निर्णय हे पक्षपाती घेतले होते आणि शिंदे गटाला वाचवण्यासाठी नार्वेकर यांनी चुकीचा जो कायद्याचा वापर केला होता, असं ठाकरे गटाने आरोप केला होता. त्यानंतर भविष्यात न्यायालयाने नार्वेकर यांच्या निर्णयावर कठोर निरीक्षण केले तर त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. काही विरोधी नेत्यांनी तर घटनात्मक पदाचा गैरवापर झाल्याचा आरोपही केला आहे. यामुळेच नार्वेकरवर कायमची बंदी येणार का, अशी राजकीय चर्चा सोशल मीडियावर मजबूत होत आहे. शिंदे गट सध्या सत्तेत असला तरी त्यांच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने अनेक जण स्थानिक पातळीवर नाराज आहेत. भाजपासोबत अनेकांचे संबंध बिघडलेले दिसत आहेत. आगामी ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका राज्यात येणार आहेत, त्याच्या भवितव्याचा विचार केल्यास शिंदे गटाला पुढचे दिवस अतिशय वाईट आहेत. तर काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचेही चर्चा रंगल्या आहेत. राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे शिंदे गट भाजपात विलीन होणार का, हा प्रश्न. यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे शिंदे गटाची स्वतंत्र ओळख टिकवणे कठीण जात असल्याचं बोललं जात आहे. कारण शिंदे गटाला महत्त्व नाही, परंतु पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्याकडे असल्यानेच त्यांना एवढं राज्यात महत्त्व प्राप्त झालं आहे. परंतु जेव्हा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल, त्यावेळी शिंदे गटाला कोणताही पर्याय उरणार नाही. त्यांना शेवटी भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल किंवा नवीन पक्ष, नवं चिन्ह घ्यावं लागेल. परंतु शिंदे यांच्यामध्ये ती धमक नाही की नवीन पक्ष काढून राज्याचं राजकारण त्यांच्या भोवती फिरावं. त्यामुळे त्यांना सत्तेसाठी भाजपासोबतच जावं लागेल. त्यामुळे आता जर न्यायालयाने निर्णय प्रतिकूल दिला तर राजकीय स्थैर्यासाठी भाजपा जाणे हाच शिंदेंकडे मोठा पर्याय मानला जात आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काही दिवसांपूर्वी आणि आता नंतर राज्यभर
दौरे काढणार आहे, त्यामुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास सुद्धा वाढल्याचं दिसत येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याचं स्पष्ट यातून दिसत आहे। परंतु तारीख पे तारीख करत असताना नेमके निकालाचा दिवस कधी येईल असं सामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक विचारत आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा जो निर्णय झाला तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होईल की एकनाथ शिंदे? कमेंटमध्ये नक्की तसं स्पष्ट करा। धन्यवाद।